A long solenoid carrying current I1 produces magnetic field B1 along its axis. If the current is reduced to 25% and number of turns per centimeter are increased 4 times, then new magnetic field B2 is. तो हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. याचे 4 ऑप्शनपैकी ऑप्शन आहे B1, बी ऑप्शन आहे 16B1, सी ऑप्शन आहे B1 डिवायडेड बाय 4 आणि लास्ट डी ऑप्शन आहे 4B1. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असले पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर लॉंग सोलिनॉइड दिलेलं आहे, त्याचं करंट किती I1 होतो आहे आणि मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन दिलेलं आहे B1 इतकं. मग या ठिकाणी आपण मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन फाईंड करू. कोणाचं? सोलिनॉइडचं. मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन at a point along the axis of solenoid. Along the axis of solenoid. सोलिनॉइडच्या ॲक्सिसला जर मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन फाईंड केलं तर ते किती असणार? N μ0 I. N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ओके, स्मॉल n ने रिप्रेझेंट करणार तो. B इज इक्वल टू, त्याला एक काम करा, B1 कन्सिडर करा. B1 इज इक्वल टू N μ0. मग करंट किती झाला तर I1 झाला. नंबर ऑफ टर्न्स N1 घेतलं, याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. हा त्याच्यातला जो करंट आहे तो किती पर्सेंट आहे? 25% रिड्यूस होतो आहे. ओके, मग एक काम करू, आता I2 या ठिकाणी आपण राईट करणार आहे. मग I2 जो असणार आहे तो किती असणार? I1च्या 25% म्हणजे 25% दॅट ऑफ द I1 असेल. तर आता या पर्सेंटला आपण रेग्युलरमध्ये कन्वर्ट करू. मग 25ला डिवाइड करणार आपण 100ने. 100 टाइम्स I1 झाला आणि 25च्या टेबलमध्ये बघा 100 आहे. 25 4 जा 100. मग I2 भेटेल आपल्याला 1 डिवायडेड बाय 4 I1. ओके, तर I1 भेटला. आणि नंतर नंबर ऑफ टर्न्स पर सेंटीमीटर इन्क्रीज करायचं किती? 4 टाइम्स. तर या ठिकाणी बघा आपण लाईन मारली. तर नंबर ऑफ टर्न्स म्हणजे N2 किती असणार? 4 टाइम्स N1 असेल. ओके, अँड N2 इज इक्वल टू 4 टाइम्स N1. हे आपल्याला गिवन आहे. तर नवीन मॅग्नेटिक फील्ड किती असणार म्हणजे आपल्याला B2 या ठिकाणी काय करायचं? फाईंड करायचं आहे. म्हणून मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन फाईंड करू सोलिनॉइडचंच. कुठे? ॲक्सिसवरती. ओके, तर मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट अ पॉईंट along the axis is given by. आता डायरेक्ट शॉर्टकटमध्ये लिहितो. मग B2 इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला? N2 μ0 आयच्या जागी I2 कन्सिडर करू. ओके, N2 किती दिलेला आहे तर तो आहे 4N1 टाकून द्यायचं. 4 टाइम्स N1 μ0 ॲज इट इज राईट करणार आणि I2 किती आहे? 1/4 I1 टाकून द्यायचं. 1/4 I1. या 4 सोबत इथला 4 जो आहे तो काय होणार आहे? कॅन्सल. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये 4 कॅन्सल करू. मग करायला N1 μ0 I1. आणि जर तुम्ही इक्वेशन 1 जर बघितलं तर इक्वेशन नंबर 1 तोच आहे, N1 μ0 I1. ओके, म्हणजे B1 आणि B2ची व्हॅल्यू काय राहणार आहे? सेम राहणार आहे. इक्वेशन 1 वरून आपण ते राईट करू शकतो. ठीक आहे, तर बघा इक्वेशन 1 आणि ये सेम आहे. म्हणून B1 इज इक्वल टू काय आला? B2 किंवा B2 इज इक्वल टू काय? B1. तर याला आपलं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. मग आपली मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली का? नाही. मग आपलं जे आन्सर आहे ते मॅग्नेटिक फील्ड, न्यू मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू B1. तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघाल तर ऑप्शन नंबर आपला ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन ए असेल. ऑप्शन ए म्हणजेच काय तर द न्यू मॅग्नेटिक फील्ड B2 इज इक्वल टू B1. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी असेल.